स्टार 24 फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीसाठी महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांनी हजेरी लावली आहे। यावेळी बाप्पांची आरती करत त्यांनी व्यावसायिक कामगार, मजूर व सुतारकाम करणाऱ्या कारागिरांच्या सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक जडणघडणीत संरक्षण देण्याचं महत्त्वाचं कार्य करणार असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन एक नावारूपाला आलेली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक, कामगार व सुतार काम करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचंही सचिन सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलंय। स्टार 24 फास्ट न्यूज मधील बाप्पांच्या आरतीसाठी रोज विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावतायत। यावेळी महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिन सूर्यवंशी यांनी बाप्पांच्या आरतीला हजेरी लावत स्टार 24 फास्ट न्यूजचे आभार मानले। यावेळी स्टार 24 फास्ट न्यूजच्या कार्यालयाकडून त्यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। स्टार 24 फास्ट न्यूजच्या गणपती बाप्पांच्या आरतीसाठी आज आपल्याकडे आले हे महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिन सूर्यवंशी। त्यांची नुकतीच निवड झाली आणि सर्वानुमते बिनविरोध ही निवड झाली, कारण त्यांचं कार्य त्या पद्धतीने त्यांनी केले, समाजामध्ये नावलौकिक मिळवलंय आणि या नावलौकिकाचंच फळ म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी ही निवड झाली। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मजुरांसाठी तसेच शासनाच्या विविध योजना ते कशा पद्धतीने राबवणार आहे आणि आर्थिक सक्षम प्रत्येक घटकाला ते कसं बनवणार आहे। सर नमस्कार, कार्यालयामध्ये तुमचं सर्वात प्रथम स्वागत। आपण ही जी निवड झाली आहे तर या निवडीबद्दल किंवा समाजासाठी आपण काय करणार आहात ते थोडक्यात सांगा। नक्कीच मॅडम, सर्वप्रथम स्टार 24 न्यूज चॅनलला गणेश उत्सवाच्या व माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमंत्रित केलं त्याबद्दल सौ पाटील मॅडम, बोराडे सर व संपूर्ण स्टार 24 फास्ट न्यूजच्या स्टाफचं मी आभार मानेल आणि गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। नाशिकमध्ये सर्व कॉन्ट्रॅक्टर्स लोक जे फर्निचर करणारे आहेत किंवा फॅब्रिकेशन करणारे आहेत, अशा लोकांची, असंघटित कामगार लोकांची संस्था असावी असा एक मानस आमचे मुख्य प्रवर्तक संस्थापक श्री अमरचंदजी शर्मा मॅडम यांच्या मनात आला। त्यांनी सर्व माझ्यासारख्या व इतर सर्व छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना एकत्र केलं व 1917-18 पासून आम्ही त्या संस्थेच्या असोसिएशनच्या उभारणीला सुरुवात केली। तिथून आजपर्यंत आतापर्यंत 2 अध्यक्ष होऊन गेले, परंतु योगायोग असा झाला की बाप्पांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्य करत असताना त्यांनी बघितलं की सचिनकडे बरंच पोटेन्शियल आहे व त्यांनी यावेळेला रीतसर सर्व डायरेक्टर सभासदांनी मिळून माझी अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड केली। त्यांचे पण आभार मी या ठिकाणी मानतो। असोसिएशनच्या माध्यमातून फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स किंवा फॅब्रिकेटर कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचं काम आमचं असोसिएशन करत असतं। आमच्या असोसिएशनचं जी स्थापना झालेली आहे, जी परवानगी आम्हाला मिळाली आहे ती श्रमिक संघ 1926च्या कायद्यानुसार आम्हाला ती मिळालेली आहे आणि त्या कायद्याच्या आधारे आमच्याकडे बऱ्याचशा प्रकारचे अधिकार त्या निमित्ताने आलेले आहेत की सामान्य कामगाराला देखील एखाद्या कस्टमरकडनं जाणीवपूर्वक जर त्रास होत असेल तो त्रासाचं निराकरण करण्याचा कायद्याचं पाठबळ आमच्या संस्थेला त्या श्रमिक संघाच्या कायद्याने आम्हाला मिळालेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर लोक बरेच मोठे मोठे कामं घेतात, सरकारी कामं घेतात, खाजगी कामं घेतात। प्रत्येक वेळेला ही कॉन्ट्रॅक्टरची चूक असते असं धरून क्लायंट किंवा कस्टमर जाणीवपूर्वक त्यांची आर्थिक अडवणूक करत असतो, त्यांची पिळवणूक करत असतो। त्या गोष्टीला पायबंद असावा म्हणून ह्या असोसिएशनची स्थापना झाली। ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात की आर्थिक अडवणूक केली जाते, पिळवणूक केली जाते, जाणीवपूर्वक त्यांचं बिल पास केले जात नाही, अशा ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही
कायद्याच्या द्वारे त्या आमच्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय मिळवून देण्याचं काम करतो. आपल्याकडे असते का? हो, असोसिएशनचं सभासदत्व घेण्यासाठी सर्वप्रथम त्या कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःचं शॉप ॲक्ट असावं. त्याच्याकडे इतर जे जसं आपण GST आत्ता म्हणतो किंवा इतर टॅक्सेस भरणारा तो असावा असा आमचा आग्रह असतो. परंतु शॉप ॲक्ट जर असेल की त्याचा व्यवसाय हा कायद्याने मान्य केलेला आहे असं आम्ही ग्राह्य धरतो, अशा व्यक्तीला आम्ही सभासद करून घेतो. तो सामान्य कामगार असला तरी परंतु त्याच्याकडे त्याच्या व्यवसायाचं नावारूप स्वरूप शॉप ॲक्ट द्वारे असावा असा आमचा आग्रह असतो. बरेच असे आर्थिक दुर्बल घटकातील काही आहेत की ज्यांचे शॉप ॲक्ट नाही किंवा ज्यांचे प्रॉपर त्यांना बेस नाही, पण ते एक मजुरी म्हणून किंवा त्यांच्या हातात कला असूनही त्यांचे ते कायद्याची प्रोसेस जी आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे संस्थेत नाव रजिस्टर करण्यासाठी ती नसते. मग अशांसाठी आपण काही योजना राबवणार आहात का? नाही, नक्कीच मॅडम, नक्कीच. आत्ता आमची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये म्हणजे जेव्हा माझ्याकडे अध्यक्षपदाची धुरा आली त्यावेळेला मी तिथे मला हा प्रश्न विचारला गेला होता एका सभासदाकडनं की बुवा ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीये त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? जे जुने जाणकार आहे, बरोबर. कला खूप आहे हातामध्ये, परंतु या काही गोष्टी माहीत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर मग अशांसाठी नक्कीच नक्कीच मॅडम, आपण त्या सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्याच्याकडे ह्या सुविधा नसतील किंवा ते काही गोष्टींमुळे त्यांनी त्या काढल्या नसतील, शॉप ॲक्ट असतील किंवा इतर काही परवानग्या काढल्या नसतील, अशी व्यक्ती सुद्धा असोसिएशनकडे आले तरी आम्ही न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. हे एवढ्या हजार लोकांसमोर आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आज 5-6 दिवस होत आले, त्या 2 दिवसामध्येच आम्ही अशा 2-3 व्यक्तींसाठी आम्ही थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण ते फळास सुद्धा नेलं, त्यांना यश सुद्धा दिलं की जेणेकरून त्यांची आर्थिक अडवणूक याच्या पुढे होणार नाही. असं सरकारी काही योजना येत आहेत तर त्या आता तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचवणार आणि आर्थिक सबलीकरण जो आपला हेतू आहे की सामान्यातला सामान्य कारागीरही आपल्या या संस्थेमध्ये येऊन तो आर्थिक सुदृढ झाला पाहिजे, त्यासाठी कशा उपाययोजना? नक्कीच नक्कीच मॅडम, काय म्हणजे शेवटी शिकणं फार गरजेचं आहे. मग ते शिक्षण कोणत्याही प्रकारचं असो. असोसिएशनचे म्हणजे आम्ही अटी जेव्हा सांगताना सांगतो की तुम्ही कमीत कमी शॉप ॲक्ट तरी करा. आणि संघटित होण्याचं कारण तेच आहे का जोपर्यंत माणूस शिक्षित होत नाही आणि संघटित होत नाही तोपर्यंत संघर्ष करत नाही. आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी हे फार मोठं ब्रीफ दिलेलं आहे. या गणेशोत्सवाच्या काळात खरं तर अशा महापुरुषांची आठवण ही प्रत्येक सामान्य नागरिकांनी घेतली पाहिजे, सामान्य नागरिकांनी केली पाहिजे की जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याही कार्याला यश येणार नाही. आपण त्या एका सिंगल पर्सनला सुद्धा या शासकीय योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आत्ताच 17 सप्टेंबरला विश्वकर्मा पूजन दिनाचं औचित्य साधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही लॉन्च केली आहे आणि ह्या योजनेचा सर्व संघटित असंघटित कामगारांनी कागदपत्र बनवून फायदा लाभ करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही त्या अपेक्षित कागदपत्र तयार करा. त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पूर्ण पदाधिकारी हे जबाबदारी घेतील. तुमचं काम एवढंच आहे मॅडम ह्या लोकांचं की त्यांनी असोसिएशन पर्यंत तरी यावं. हा, ते आपण नक्कीच त्यांना मदत करू. आता मॅडमचा जो प्रश्न होता की यांना आर्थिक सुदृढ कसं करणार, मॅडम एकच आहे की जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत तुमची आर्थिक सुबत्ता होणार नाही. जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर येऊन संघटनेत सहभागी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची जी दिशा आहे ती कळणार नाही. नक्कीच धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या इतक्या छान योजना आहे. नक्कीच आमच्या स्टार 24 फास्ट न्यूजचंही तुमच्या या योजनांना आणि तुमच्या या कार्याला शुभेच्छा असतील. महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांच्याशी आज आपण चर्चा केली आहे. विश्वकर्मा समाजासाठी त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी हे आवाहन केलंय आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही हे आवाहन करू की नक्कीच तुम्हाला सुदृढ व्हायचं असेल विश्वकर्मा संघटनेच्या या कार्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या
आणि सर्वांनी आर्थिक सबल व्हा, सुदृढ व्हा, याच गणेशोत्सवाच्या सदिच्छा. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक.